नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप पीक विमा 2025चा मंजूर तर झालाय, मात्र कधी खात्यात येतो याची प्रतीक्षा प्रत्येक शेतकऱ्यांना लागलेली आहे. आता यामध्ये अपडेट पाहत असताना खरीप पीक विमा 2025चा साधारणली 31 जिल्ह्यासाठी 1219 कोटी रुपयांची मदत राज्य शासनाच्या माध्यमातून व पीक विम्याची कंपनीच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली. या 31 जिल्ह्यातील साधारणली 7,500 मंडळे यामध्ये सामील आहेत. याचबरोबर आता जो काही या पीक विम्याची कॅल्क्युलेशन करत असताना प्रत्येकाच्या खात्यावरती रक्कम दिसत नाही. काहीच्या खात्यावरती वेळोवेळी ही रक्कम बदलली जात आहे. नेमकं यामध्ये वेळोवेळी का बदल केला जात आहे याचं कॅल्क्युलेशन काहींना अवेटेड दिसते, तर काहींना झिरो दिसते, तर काहीच्या खात्यावरती रक्कम ही बदललेली दिसत असते. आता या बदलात आज आपण या पीक विमा खरीप पीक विमा 2025चा यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम आलेली आहे, नेमकी ही रक्कम कधीपर्यंत वितरित होणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आणि सर्वात अगोदर पोहोचत राहील. खरीप 2025चा सध्याची परिस्थिती पाहिली तर गेल्या खरीप हंगामात झालेली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले. त्यानुसार पंतप्रधान पीक विमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यामध्ये साधारणली 30 ते 31 जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला. यासाठी शेतकऱ्यांना कापूस व तूर ही पिके वगळता अन्य पिकासाठी 1,219 कोटी रुपयांची भरपाई मान्य केलेली आहे. यामध्ये आता प्रामुख्याने कोणत्या पिकाचा समावेश आहे याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरीप हंगामाचा विचार केला असता महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा पीक विमा योजनेमध्ये समावेश होतो. तसे पाहिले तर दुसऱ्या टप्प्यामध्ये कापूस आणि तूर पिकांची नुकसान भरपाई येत्या काही दिवसात मिळेल. त्यामुळे रकमेत आणखी वाढ होईल असे सूत्रांचे म्हणणे आहे. तसं पाहिलं तर आता सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर झालेला आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. साधारणली 813 कोटी रुपयांची भरपाई नांदेड जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना मिळाली आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे. आता गेल्या वर्षी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे संबंध खरीपात तब्बल 98,43,823 हेक्टर क्षेत्र नुकसान झाले होते. त्याचबरोबर पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून हेक्टरी 17,000 रुपये देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. पीक विमा योजनेतून देण्यात येणारी रक्कम ही पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 12,000 महसूल मंडळामधील साधारणली पिकांच्या उत्पादनाची सरासरी काढून त्यांची माहिती केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टलवर टाकण्यात येईल आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आलेले उत्पन्न कमी असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असंही राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. आता यामध्ये 12,000 महसूल मंडळापैकी सुमारे 7,500 महसूल मंडळाची नुकसान भरपाई माहिती अंतिम झालेली आहे. त्याचबरोबर त्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तसेच पीक विमा कंपनीने ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी सहमती दर्शवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर निश्चित करण्यात आलेली रक्कम, त्याचबरोबर कापूस आणि तूर या पिकांची काढणीचा हंगाम फेब्रुवारी अखेरपर्यंत असल्याचा या उर्वरित 5,000 मंडळांची माहिती येत्या काही दिवसात पूर्ण होईल असं पीक विमा कंपनी व राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आले. महाराष्ट्राबरोबर खरीप हंगामामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम वितरित करण्यासाठी मंजूर झालेली आहे थोडक्यात पाहूयात. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 108,35,04,000 रुपयाची रक्कम, नाशिक जिल्ह्यासाठी 8,78,78,000 रुपयाची रक्कम, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 2,60,50,000 रुपयाची रक्कम, सोलापूर जिल्ह्यासाठी 6,84,06,000 रुपयाची रक्कम, जळगाव जिल्ह्यासाठी 1,06,95,000ची रक्कम, सातारा जिल्ह्यासाठी 3,62,18,000 रुपये, परभणी जिल्ह्यासाठी 63,78,02,000 रुपये, वर्धा जिल्ह्यासाठी 9,61,82,000 रुपये, नागपूर जिल्ह्यासाठी 1,94,17,000 रुपये, जालना जिल्ह्यासाठी 2,09,33,000 रुपये, गोंदिया जिल्ह्यासाठी 31,01,77,000 रुपये, कोल्हापूर जिल्ह्यासाठी फक्त 27,000 रुपये, ठाणे जिल्ह्यासाठी 17,93,82,000 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 7,08,000 रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 23,29,000 रुपये. अशा पद्धतीची साधारणली 15 जिल्ह्यांचा समावेश आतापर्यंत पाहिला आहे. या
संपूर्ण 30 ते 31 जिल्ह्यांसाठी रक्कम म्हणजेच 121,978,18,000 रुपयाची रक्कम वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे. त्यामध्ये आता उर्वरित 15 जिल्ह्यांचा समावेश आहे, ते थोडक्यात पाहूयात. नांदेडसाठी 113,37,97,000 रुपयाची रक्कम, संभाजीनगर जिल्ह्यासाठी 25,01,000 रुपये, भंडारा जिल्ह्यासाठी 4,33,68,000 रुपये, पालघर जिल्ह्यासाठी 15,34,77,000 रुपये, रायगड जिल्ह्यासाठी 1,06,34,000 रुपये, वाशिम जिल्ह्यासाठी 1,09,00,000 रुपये, बुलढाणा जिल्ह्यासाठी 5,64,98,000 रुपये, सांगली जिल्ह्यासाठी 1,27,14,000 रुपये, नंदुरबार जिल्ह्यासाठी 2,09,41,000 रुपये, हिंगोली जिल्ह्यासाठी 98,95,56,000 रुपये, अकोला जिल्ह्यासाठी 1,98,94,000 रुपये, धुळे जिल्ह्यासाठी 1,03,15,000 रुपये, पुणे जिल्ह्यासाठी 1,06,000 रुपये, अमरावती जिल्ह्यासाठी 2,50,20,000 रुपये, गडचिरोली जिल्ह्यासाठी 2,24,36,000 रुपयाची रक्कम वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे. आतापर्यंत साधारणतः आपण 30 ते 31 जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम आलेली आहे थोडक्यात पाहिलं आहे. त्यामध्ये आता 31 जिल्ह्यातील साधारणतः 1200 महसूल मंडळापैकी 7,500 महसूल मंडळे यामध्ये पात्र झालेले आहेत. त्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहेत. यामध्येही परिपूर्णरित्या अजून रक्कम कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले नाही. यामध्येही काही प्रमाणात बदल होऊ शकते. साधारणतः आतापर्यंत 2 वेळेस बदल झालेले आहेत, त्यांच्या रकमा बदल झालेल्या आहेत. त्यामुळे अद्याप देखील ही माहिती खरी आहे असेही वर्तवण्यात येत नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम येणार नाही तोपर्यंत अजूनही बदल होऊ शकतो असे अंदाज वर्तवला जात आहे. साधारणतः 31 जिल्ह्यातील मदत 7,500 महसूल मंडळांना ही नुकसान भरपाई निश्चित करण्यात आलेली आहे. 31 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साधारणतः 1,219,78,00,000 रुपयांची ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि नुकसान भरपाई देण्यात आलेल्या प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. राज्यातील खरीप हंगामात सोयाबीन पिकाखालील सुमारे 58 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि त्यातील सुमारे 35 लाख हेक्टरवरील सोयाबीनचा पीक विमा उतरवण्यात आला आहे आणि त्यांचीच नुकसान भरपाई ही जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये आणिही बदल होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. आतापर्यंत 2 वेळेस हा बदल झालेला आहे. त्यामुळे अजूनही काही जिल्ह्यातील काही मंडळांची रक्कम दाखवत नाही, अवेटेड दाखवते आणि काहीचे 0 दाखवते आणि काहीच्या खात्यावरती रक्कम दिसत आहे. आता हा पीक विमा खात्यावरती लवकरात लवकर यावा ही एक माफक अपेक्षा आणि याच माध्यमातून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन अपडेटची माहिती आपण वेळोवेळी घेण्याचा आपण वेळोवेळी प्रयत्न करत असतो. त्यामुळे शेवटी या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.